सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि सध्याच्या वातावरणामुळे द्राक्ष बागांमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी झाडावरती जी तरसरी त्यावरती बऱ्याच ठिकाणी मुळे आलेल्या दिसतात. त्या मुळे येण्याचं मेन कारण म्हणजे आपण बघतोय ज्या वेळेला झाडाचं स्ट्रेसमध्ये जातं, म्हणजे झाडाच्या खालच्या मुळ्या त्या चोकअप झालेल्या असतात, त्यामुळे आणि पावसाच्या बदल सतत पडणाऱ्या पावसामुळे जी लॅबोरेटरी कंडिशन तयार होते, त्यामुळे झाडाचे जे छिद्र असतात असे छोटे छोटे किंवा तरसाऱ्यांवरती जे होल असतात, या असे होल असतात, त्या होलमधून जे एरिएशन असतं त्यामुळे त्या मुळ्यांना निघण्याला चान्स असतो. त्यामुळे खालच्या मुळ्या चोकअप होऊन ज्या तरसरीवरच्या हे बघताय तुम्ही या ठिकाणच्या मुळ्या बाहेर निघतात इथून. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जो नायट्रोजन आहे, हवेतील नायट्रोजन, अमोनिकल नायट्रोजन व खतं टाकलेले आहे आपण, बेसल डोस असतील द्राक्ष बागेचे खाली जमिनीत टाकलेले जे खतं आहे, त्यामुळे तो एक्सेस होणारा नायट्रोजन, हवेतील नायट्रोजन व तयार झालेली लॅबोरेटरी कंडिशन, यामुळे जो नायट्रेट नायट्रोजन आणि नायट्रोजनचं एक्सेस प्रमाण झाल्यामुळे ह्या मुळ्या वाढण्यास सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आता ह्या मुळ्या वाढल्यानंतर पुढे जेव्हा आपण द्राक्ष बाग तयार करतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी हार्मोनचे प्रमाण वाढल्यानंतर काही प्लॉटवरती जर आपण एसएसनं स्प्रे घेत असाल आणि बादड पडलेला प्लॉट असेल तर त्यावेळेला डायमोर जर दीडच्या प्रमाणात जर घेतलं, तो अतिप्रमाण होतो डायमोरचा घेण्याचा आणि त्यामुळे ब्लॅक डॉट येण्याचं मेन कारण होऊ शकतं अशा प्लॉटला. त्यामुळे डायमोर ही घेताना ज्या वेळेला आपण सीझनमध्ये डायमोर घेतो ऑक्टोबर छाटणीनंतर, ज्या वेळेला साईज होण्यासाठी, त्यासाठी आपण हे नियोजन करायचं की डायमोरचा जास्त प्रमाणात घ्यायचा नाही, लिमिटेड डोस घ्यायचा असेल तर घ्या. कारण बाष्पीभवनामुळे जे दव साचलेलं असतं त्यामुळे ब्लॅक डॉट येतात. आणि सर्वप्रथम म्हणजे मुळे आलेल्या असतात, त्यामुळे तो नायट्रोजन आणि एक्सेस झालेलं स्टोरेज, त्यातील तो नायट्रोजन हा फ्रूटमध्येही दिसून येतो, तो शेवटच्या स्टेजला. त्यामुळे हे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. ह्या मुळ्या काय येतात, मुळ्या जमिनीतील चोकअप झालेले आहे आणि त्यामुळे वरती त्यांना बाहेर निघण्यास कुठंच खालच्या मुळ्या बंद पडल्यामुळे वरच्या ज्या तरसरीच्या मुळ्या आहेत त्या सुरू होऊन जातात व तिथून ते अन्नद्रव्य किंवा जे आपली उपजीविका आहे ती चालू करतात. त्याप्रमाणे झाडाचं जिथं ओलं असेल त्या ठिकाणाहून त्या मुळ्या बाहेर पडतात. त्यामुळे घाबरून जाण्याचं एवढं काही कारण नाही, फक्त नियोजन करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी कैलास खापरे बोलत आहे.